नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुधीर घोडेराव. मी आपणास माझा स्वयंसंशोधनातून तयार केलेलं सुयान 17 हे तुरीचं वाण माझ्या शेतातून मी आपणास दाखवू इच्छितो. शेतकरी मित्रांनो, काल भरपूर प्रमाणात पाऊस झाल्यामुळे तुरीला रोटर मारून झालं होतं आणि तुरीला पाणी लावलं होतं आणि अशा स्थितीमध्ये काल 1 ते 1.5 तास भरपूर पाऊस झाला आहे आणि त्याच्यामुळे आता पिकाला पाणी देण्याची, पिकाला सुरक्षित पाणी देण्याची आता गरज राहिली नाही. खूप चांगल्या प्रकारे पाऊस झाला आहे आणि आपण पाहू शकता कशा प्रकारची ही सुयान 17 तूरची ग्रोथ होत आहे. काल ज्याला एक फवारणी घेतलेली आहे आणि त्या फवारणीमध्ये मी अप्रोपेक्स सुपर, इमेमॅक्टिन बेंजोएट 5% 10 ग्रॅम सोबत एक PGR आणि हेक्झाकोनाझोल 35 मिलीची फवारणी मी घेतलेली आहे. पहिल्या फवारणीच्या तारखेपासून दर 15 दिवसांनी माझे 15 ते 20 दिवसांतराने रोग निदान करून मी फवारणी घेत असतो आणि जवळपास कमी वलताच्या तुरीला जास्तीत जास्त 3 फवारणीमध्ये माझी तूर ही पूर्णपणे काढण्यास येत असते. हा माझा 5-6 वर्षाचा 7 वर्षाचा अनुभव मी आपणास सांगू इच्छितो. या तुरीमध्ये मी 10 फूट साव्यामध्ये 7 तास सोयाबीनची घेतली होती आणि त्याच्यानंतर सोयाबीन काढल्यानंतर याला रोटर केलं. म्हणजे तणाचं नियोजन त्या रोटरच्या माध्यमातून झालं आणि ही तूरच्या जे बेडवर तूर लावलेली आहे आणि त्या बेडवर जे असलेला तण याच्यासाठी मी मिरा 71 ची फवारणी 80 ग्रॅम प्रति पंप याप्रमाणे मी केली आहे. तण तर नाहीच आहे, पण तरी जे काही असेल त्याचा पूर्णपणे तणाचा नायनाट होते आणि पुढल्या वर्षी तण होत नाही. हा आमचा अनुभव मी आपणास सांगू इच्छितो. कुठेच तण नाही, पाहू शकता शेतकरी मित्रांनो. अशा प्रकारची माझी लागवड 10 फूट बाय अर्धा फूट अशा प्रकारे माझी लागवड असते. यावर्षी खूप पाऊस झाल्यामुळे सोयाबीनची पिके झाली नाही. एकरी 3 ते 4 कट्टे फक्त ॲव्हरेज बसला. आता सर्व तुरीवर अवलंबून आहे. याच्याकडे लक्ष कटाक्षानं घ्यावं लागते आणि दरवर्षीप्रमाणे माझी यावर्षी तूर जशी असते तशीच आहे हे मी अजून सांगू इच्छितो. या 7 वर्षामध्ये खूप काही दिवस निघून गेले. जास्त पाऊस, कमी पाऊस, अवकाळी पाऊस. 3 वर्षाच्या पूर्वी तर तूर फुलावर असताना 27-28 नोव्हेंबर रोजी फुलावस्थामध्ये तूर होती. अशा वेळी पूर्ण तुरी, महाराष्ट्रातल्या तुरी झोपून गेल्या होत्या, फुलांनी गळून गेले होते फुलं. अशा कंडिशनमध्ये माझी तूर लोळली नव्हती. हे ह्या तुरीचा विशेष आहे. आणि दरवर्षीप्रमाणे तुरीची वाढ, ब्रँचेस हे सर्व काही जसंच्या तसंच आहे. यात काही बदल नाही. आखरी नैसर्गिक शेती करत असताना या अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागते आणि त्या अडचणीतून मात करून जे आपल्याला उत्पादन मिळते त्यात समाधान मानावं लागते. अशी शेती करण्याचं तंत्र आहे. माझ्या शेतीत माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर मी सुधीर घोडेराव, राहणार एरणगाव, तालुका नांदगाव, खंडेश्वर, जिल्हा अमरावती या यूट्यूब चॅनलवर मी प्रत्येक माझे प्रयोग, यशस्वी प्रयोग, कुठली फवारणी केली, कुठलं औषध वापरलं, सर्व यशस्वी झाल्यानंतर मी माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकरी बंधूंना सांगण्याचा एक उद्देश असते. प्रत्येक शेतकऱ्यांचं उत्पादन हे दाम दुपटीनं वाढावं हा एक माझा हेतू आहे.
अशा प्रकारचं माझं तूर नियोजनचं, माझं तूर पॅटर्न. जवळपास माझी तूर 100 किलोमीटर अंतरावरून शेतकरी माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांना माहीत झालं. असे शेतकरी दरवर्षी तूर पाहायला येत असते आणि त्यांच्या पण प्रतिक्रिया आपण पाहू शकता. अशातच आणि एकदम विक्रमी उत्पादन मी तुरीचं घेत असतो. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. जे नवीन शेतकरी असतील त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ टाकण्यास मला उत्साह मिळेल आणि शेतकऱ्यांना रिअल औषधीविषयी माहिती मिळण्यास मदत होईल. हे शेत सर्वे नंबर मौजा एरंडगावमधील शेत असून अशा प्रकारची ही माझी तुरीची शेती मी आपणास दाखवित आहे. धन्यवाद. आज 27 ऑक्टोंबर 2025 रोजीचा हा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड करत आहे आणि आजची ही स्थिती या प्रकारची आहे. तूर शौर्य येण्यास सुरुवात झालेली आहे आणि कशा प्रकारच्या ब्रँचेस केलेल्या आहे हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता. आता जवळपास 7 ते 8 फूट वाढलेली तूर, म्हणजे बुडापासून तर शेंड्यापर्यंत हे तूर पाहू शकता. कशा प्रकारची हे 7-8 जवळपास 8 फुटापर्यंत अंतर आहे, आपण पाहू शकता. जमिनीच्या मगदुरीनुसार त्याची वाढ होत असते. धन्यवाद.